सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या बामनोली आणि तापोळा भागामध्ये सध्या पर्यटनाला सुरुवात झालेली एकूणच पाहायला मिळत आहे. आपण सध्या बामनोली परिसरातील कोयना जलाशयाचा जो बॅकवॉटरचा परिसर आहे आपण या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकता की पूर्णपणे हा जलाशय आता भरलेला पाहायला मिळत आहे. कोयना धरणामध्ये जवळपास 85% पाणीसाठा झाल्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे हा जलाशय भरलेला आहे. 90 TMC इतकं पाणी सध्या कोयना धरणामध्ये आहे आणि या भागामध्ये आपण पाहिलं तर आता पर्यटकांची देखील या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. खरं तर मागील महिनाभरात मुसळधार असा पाऊस जो आहे तो या भागामध्ये झाला आणि त्यामुळंच या ठिकाणची पाणीपातळी वाढलेली पाहायला मिळत आहे. यामुळं या ठिकाणचं पर्यटन वाढलेलं आहे. खरं तर मागील उन्हाळ्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वीच आपण पाहिलं तर याच कोयना जलाशयाच्या परिसरामध्ये पूर्णपणे पाण्याचा खडखडाट पाहायला मिळत होता. हे पूर्णपणे पात्र जे आहे ते कोरडं ठाक पडलेलं होतं. मात्र सध्या पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या भागामध्ये भेटी देताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नालवडे, TV9 मराठी, बामनोली, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.